या देखील सूचना असतील दोन्ही संघासाठी. सामन्यात सुरुवात करायची आपण. 5 खेळाडू 30 गज घेऱ्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. कव्हर मध्ये खेळाडू असेल, त्याचबरोबर लॉंग ऑफ मध्ये खेळाडू, त्यानंतर आपण पाहिलं लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन आणि स्पेअर लेगला खेळाडू उपस्थित असेल. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. गेम ऑन होतोय. यातून जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ असेल, खोनीसी की चिंचवली बी? गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू लॉफ केला, ऑन साइडला पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार फलंदाज विकी ठोंबरेच्या बॅटमधनं. अगर आपण जॉईंट व्हायचं लगेच. षटकार येतोय फलंदाज विकी ठोंबरेच्या बॅटमधनं आणि आक्रमक सुरुवात केली आहे. धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. अकाउंट ओपन होते विकीचं आणि टीम खोनीसी संघाचं. राजेश तयार पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. ओ यावेळेस पाहावं लागेल. वाईड यॉर्करचा प्रयास करतायत आणि सफल ठरलेत. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. चेंडूची पाहणी करत होते फलंदाज विकी ठोंबरे. जाऊ दिला चेंडूला आणि डॉट बॉल आलाय. असं वाटलं होतं की वाईट बॉल असेल, परंतु तो वाईट नाही, आतमधून गेला आणि सांगत असताना पंच देखील डॉट बॉल असेल. पुढचा बॉल आहे षटकातील. राऊंड द विकेट. एज लागली आहे. पाठीमागे शॉट, फाईन लेगचा खेळाडू बीट. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जातोय फाईन लेग. सीमारेखा बाहेर येतोय चौकार. चौकार येतो आणि धावसंख्या नक्कीच 4 ने पुढे सरकेल 10 या आकड्यावरती. शॉर्ट फाईन लेग रिजनला आपण पाहिलं क्षेत्ररक्षक होते नक्कीच उमेश कुंभारकर, परंतु फार वेगानं हा चेंडू आला होता आणि अडवण्यासाठी वेळ तेवढा मिळाला नाही आणि हा चौकार येतोय. धावसंख्या 10. षटक क्रमांक पहिले सध्या तरी सुरू आहे राजेशचं. पुढचा बॉल आहे षटकातील. राऊंड द विकेट पुन्हा एकदा. ओ पॅड वरती चेंडू आदलाय. यावेळेस मात्र पंच सांगतात येस इट इज आउट. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. विकी ठोंबरे बॅक टू द डगआउट. पहिला धक्का टीम खोनीसी संघाला. येस पायचीची अपील होती आणि या ठिकाणी ती पंचांनी स्वीकारली आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय विकी ठोंबरे, परंतु सुरुवात खूप चांगली केली आपल्या टीमसाठी. 10 धावा बनवल्यात विकीनं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. संदेश येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. षटकातील एकूण चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर 4 बॉलचा खेळ होतोय आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 10 धावा धावफलकावरती. राजेश कमबॅक करतायत आपल्या षटकामध्ये. हर्ष येते स्ट्रायकिंगला फलंदाज. ऑन साइडला खेळायचं होतं. संपर्क यावेळेस नाहीये आणि षटक होते समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती खोनीसी संघाची. 11 धावा. खूप चांगलं कमबॅक करतायत. अंतिम मोमेंटला गोलंदाज राजेश डीजे.
चला फिल्डिंग लावायची आपण लगेच आणि फास्ट खेळायचं आहे. स्ट्राईकला फलंदाज संदेश ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अंतिम षटक असेल. धीरज पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतो नक्कीच डॉट बॉल असेल. धावसंख्या धावफलकावरती स्थगित. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक अंतिम सुरू आहे. गोलंदाजी मार्गवरती धीरज पाटीलला आपण पाहत आहेत. स्ट्राईकला फलंदाज संदेश ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू यावेळेस मात्र खोला टाकण्याचा प्रयत्न होता. ऑनसाइडला खेळण्यात आला होता. कार्पेट स्क्वेअर लेग वरनं खेळाडू आले परंतु थोडीशी मिसफील होतीये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट आणि धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरकेल. 13 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. टीम खोनी सी संघ. चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं असेल कारण की पहिल्या षटकामध्ये सुरुवातीला 10 धावा आल्या परंतु अंतिम मोमेंटला धावा आल्या नाहीयेत. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि यावेळेस मात्र व्हाईट बॉल असेल. अवांतर धावे ते मिळेल. धावसंख्या पुढे सरकेल ती 14 या आकड्यावरती. यावेळेस मात्र नक्कीच पायाच्या साह्याने बॉल अडवलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करतात परंतु 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर टोटल स्कोर पोहोचलाय तो 17 या आकड्यावरती. षटकातील चेंडू झालेत आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. काय गोलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये आतापर्यंत नक्कीच टीम चिंचवली बी संघानं. धीरज पाटील अप्रतिम गोलंदाजी करतायत. एज लागली पाठीमागे चेंडू जातो शॉर्ट तडम्यानला. खेळाडू उपस्थित किरण मात्रे. खूप चांगले क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. विकेट ठोंबरे बाद झाल्यानंतर स्कोर मात्र थांबलाय. सिंगल डबलच्या साह्यानं वाटचाल सुरू आहे टीम खोनी सी संघाची. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील कारण की 2च षटकांचा हा सामना आहे. स्क्वेअर कट करतायत. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित. पॉइंट रिझनला फेकी करतायत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होत आहे. दुसरा देखील 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या उभारली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना 20 धावा धावफलकावरती 10.00च्या सरासरीनं 20 धावा बनवल्या गेल्यात आणि 21 धावेचं लक्ष असेल टीम चिंचवली बी या संघासमोर. डीजे मात्र या दरम्यान आमचे गुरुवर्य योगेश मडवी सरांचं देखील आगमन होतंय आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल स्वर्गीय श्रीराम मस्कर स्वर्गीय नितीन वारिंगे चषकामध्ये.
चला टीम दहिसर संघाची कॅप्टन आणि टीम कानपोली संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच. चला फिल्डिंग लावून घ्यायची आपण. टीम खोनीसी संघ आणि सलामीचे फलंदाज देखील पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी दहिसर संघाचे कॅप्टन आणि कानपोली संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. दहिसर संघ आणि कानपोली संघ आज पहिला मॅच होणार आहे दोघांमध्ये. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची आहे. कारण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस असतो. आपण कानपुरी संघाचं कॅप्टन सुधीर पाटील येत आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. चला दहिसर टीम कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट होतील. या स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे जित दादा मस्कर यांच्या शुभाहस्ते केला जाईल टॉस या मॅचचा. एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा बुलेट ट्रॉफी 2026चं पर्व तुम्ही पाहतायत. खरं तर रायगड ठाण्यामधली एक नामांकित आणि एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. ज्या स्पर्धेमध्ये बुलेट आपण पाहतो 4थं वर्ष मित्र बुलेट ट्रॉफीचं. दोन्ही कॅप्टन आलेत. हेड्स इज अ कॉल अँड टॉस विन. कॅप्टन कानपोली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. सुधीर, टॉस जिंकलाय, सगळ्याबद्दल निर्णय काय असेल? बॅटिंग. समोर संघ दहिसर संघ आहे. अनेक वेळा लढती झाल्यात. काय म्हणशील की दहिसर संघाला किती मोठं टार्गेट दिलं पाहिजे? जास्तीत जास्त प्रयत्न करू, कारण इथे स्कोअर पण होते म्हणून. दहिसर संघ पण चांगला आहे. त्याची पहिल्यांदा या सीझनला मॅच होते म्हणून स्कोअर चांगला ठेवावा लागेल. आणि एकंदरीत या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील की जेणेकरून अनेक स्पर्धा आपण खेळलोय, प्रथमच या ठिकाणी आपण पाहिलं तर 4थं वर्ष आहे की बुलेट ट्रॉफी आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बुलेट आहे. होय, इथली बुलेट म्हणजे सर्व बदलापूर या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे आणि चांगलाच आयोजन असतं. दरवर्षी बुलेट असते. आम्ही एक वर्षी इथे खेळलेलो होतो 4 वर्षी अगोदर. आता डबल चान्स भेटले, प्रयत्न करू. पण थँक्यू, बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघाला शुभेच्छा देईल. मॅच स्टार्ट आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ बेस्ट ऑफ लक. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. कानपोली टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट. थँक्यू सो मच योगेश मडवी सर. षटकार आलाय फलंदाज सचिन भंडारीच्या बॅटमधनं. ज्या सचिन भंडारीनं पहिला दिवस गाजवला होता, अर्धशतकीय पारी खेळली होती या स्पर्धेमध्ये, तोच सचिन भंडारी षटकारानं पुन्हा एकदा आगाज करतोय. 21 लक्ष असेल. धावसंख्या नक्कीच या सिंगल बरोबर पुढे सरकेल ती 7 या आकड्यावरती. अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहताय. दोन संघांमध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळतीये. सेमीफायनलचा मॅच आपण एन्जॉय करतोय. खोनीसी बनाम अद्विती 11, स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान चिंचवली बी या दोन संघांमध्ये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. पहिल्या षटकामध्ये साहिलला आपण पाहतो. साहिल ठोंबरे. स्ट्रायकेला फलंदाज देत आहेत योगेश कुंभारकर. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. पुढचा बॉल या षटकातील. साहिल तयार. ओव्हर द विकेट. सॉफ्ट हँडने खेळतात. येस, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. नक्की स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतायत सचिन भंडारीला देखील. आणि धावसंख्या नक्कीच पोहोचली ती 8 या आकड्यावरती. सेमीफायनलच्या धावा देखील काउंट केल्या जातील. या देखील आम्ही
सूचना केल्या होत्या कालच्या दिवसामध्ये. मॅन ऑफ द सिरीज साठी बुलेट बाईक आपल्याला पाहायला मिळतीये. बुलेट टुर्नामेंट या स्पर्धेला म्हणून ओळख मिळाली आहे. ओव्हर द विकेट, लॉफ्टेड इट, क्या बात आहे. पुन्हा एकदा पाठवलाय बॉलला लॉंग ऑन, सीमारेखा बाहेर. सचिन भंडारीच्या बॅटमधनं चिंचवली गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. धावसंख्या पोहोचली ती षटकाराबरोबर 14 या आकड्यावरती. गावदेवी दहिसर संघाच्या खेळाडूला राहुल पाटील यांना नक्कीच गतवर्षी ही बुलेट बाईक देण्यात आली होती. बुलेटचे मानकरी ते ठरले होते. यावेळेस लाईन पाहावी लागेल. येस, आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. धावसंख्या पोहोचली ती 15 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी गरज असेल फक्त 6 धावेची. सकाळचं हे सत्र आणि चिंचवली बी संघाचे सर्व समर्थक देखील उपस्थित होते. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. दुसऱ्या बाजूला खोणी संघाचे देखील. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा साहिल, राईट मोर द विकेट. मागे हुक केलाय, फटका चांगला आहे आणि बॉल पहिल्या टप्प्यावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेखा बाहेर, चौकार. जिंकण्यासाठी येस 2 धावेची गरज असेल. स्कोर लेवल झाला नाही. 2 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. आणि येस, क्या बात आहे. सर्व चिंचवली गावचे समर्थक त्यांचे खुश होत आहेत कारण की सचिन भंडारी खूप चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल जातोय स्क्वेअर लेग, सीमारेखा बाहेर, विजय चौकार. अभिनंदन सचिन भंडारी हा सामना देखील जिंकल्याबद्दल. आणि नक्कीच संघ पोहोचतोय स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगी चषकामध्ये स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन चिंचवली बी. थँक यू सो मच. येस, चेंडू जर त्या ठिकाणी सापडले आमचे हॉलेंडर्स आपण जा, कारण की सकाळचं सत्र आहे आणि कोणतेही हॉलेंडर देखील नाहीये तिथे. येस, मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतायत नक्कीच, नो डाऊट अबाउट. ज्यानं मात्र खूप चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये देखील पहिला दिवस गाजवला. अर्धशतकीय पारी आपण पाहिली आणि या सामन्यामध्ये देखील विस्फोटक फलंदाजी केली आहे. तो सचिन भंडारी ठरलाय मॅन ऑफ द मॅच मानकरी. चला सचिन आपण या लगेच. क्या बात आहे. नक्कीच हरेश मात्रे सर्व खेळाडू खुश होतात कारण की योगेश पडवी सर 27 वेळा क्वार्टर फायनल चे सामने नक्कीच हरलेत. टीम चिंचवली संघ आणि 28वा नक्कीच हा सामना खऱ्या अर्थानं नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांना लकी ठरलाय आणि स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर आता सेमीफायनलचा मॅच जिंकून फायनलमध्ये देखील प्रवेश केलाय. टीम अद्वितीय 11 स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान चिंचवली बी संघानं. सचिन आपण या. अभिनंदन योगेश म्हात्रे. येस, नरेश नाही आमच्या या ठिकाणी उपस्थित होत्या, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. या चला लगेच या. टीम कानपोली संघ आणि दहिसर संघ सर्व खेळाडू आले असतील तर रिपोर्टिंग करा लगेच. कानपोली टीमची फलंदाजी सर्व खेळाडू बसलेत डगआउट मध्ये. बघा दहिसर संघ
लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. सचिन ठरले मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये. अभिनंदन योगेश म्हात्रे अँड चिंचवली टीम. तो सन्माननीय सुनील दादा कुंभारकर यांच्या ठिकाणी आगमन झाले. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. जित दादा मस्कर यांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. चला, सचिन ठरला मॅन ऑफ द मॅच आणि देऊ आपण त्याला मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम खेळ झाला सचिन, व्हेरी वेल प्लेड. संपूर्ण टीमनं प्रतिम कामगिरी केली आणि सर्वप्रथम संघाचं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच देत आहेत आमचे जित दादा मस्कर यांच्या शुभास्य आम्ही या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच देतोय. आज चेहऱ्यावरचा आनंद सांगतो की खूप आनंदित झालेत, खुश झालेत. काय सांगशील? हो नक्कीच, कारण का 1 लाखाची टुर्नामेंट आम्ही कधी एवढा फायनलपर्यंत कधी पोहोचतच नव्हतो. पहिल्याला दुसऱ्याला हारायचो, पण यावर्षी पोहोचलो आणि खूप आनंद वाटेल. मेगा फायनल खेळायला भेटेल आम्हाला. फायनल मारण्याचा प्रयत्न करू 100%. संपूर्ण टीम बद्दल काय सांगशील? आता ज्या प्रकारे तुम्हाला सपोर्ट करतात तुमच्या पाठीराखे तुमची संपूर्ण टीम आहे. मेन सपोर्ट झाली काहीच नाही. गावातले जर प्रेक्षक आले असे बघायला 100% जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. कारण का आम्ही हारत होतो तर कोणी येत नव्हतं, पण आज जिंकायला लागलो तर यायला लागले. असेच येत राहा, त्यांना नाराज करूच ना. आम्ही 100% जिंकू. तर नक्कीच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरलं. या सामन्याचा हिरो खरं तर सचिन. संपूर्ण टीमचं अभिनंदन. आणि खरं तर आज त्यांच्यासाठी स्पेशल म्हणजे एक मेंढा रविदादा म्हात्रे यांच्याकडून. उद्या कारण उद्या सुपर संडे, सुपर धमाका. संपूर्ण टीमचं अभिनंदन. आणि खरं तर हा सामना जिंकून संघ फायनलमध्ये दाखल झालाय. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आयोजित तुम्ही बुलेट ट्रॉफी पाहता आणि या बुलेट ट्रॉफीमध्ये एक संघ आता फायनलमध्ये दाखल झालेत. अजून एक संघ आपण पाहिलं तर आजच्या दिवशी देखील एक संघ क्वालिफाय होत सुपर 4 मध्ये. दोन्ही संघ रेडी झालेत. एकीकडे आपण पाहतोय पनवेल परिसरातला ताकदवर संघ म्हणजे कानपोली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खरं तर कल्याण डोंबिवलीमधून मागच्या वर्षी ही बुलेट ट्रॉफी ज्यांनी जिंकली आणि बुलेट जिंकली स्वर्गीय कैलास मस्कर प्रतिष्ठान गावदेवी दहिसर संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या वर्षी खरं तर बुलेट घेऊन गेले होते. याही वर्षी तोच स्वप्न घेऊन मैदानात मध्ये आलेत. तर राम मात्रे प्रतिष्ठान गावदेवी कानपोली संघ तुम्ही पाहतायत एकीकडे. नक्कीच ज्यांनी चिंचोली संघाला उद्यासाठी मेंढा दिलाय ते रामदादा म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ गावदेवी कानपोली आता मैदानात मध्ये उतरेल. त्याला विरोध खरं तर त्यांच्या विरुद्धमध्ये एक ताकदवर संघ मागच्या वर्षीचं स्वप्न पुन्हा एकदा साकार